खेड नगरपालिकेवरती ज्यांनी 15 वर्ष सलग राज्य केलं, कोणत्याही राजकीय पक्षाला खेड नगरपालिकेमध्ये जाण्याचं धाडस फक्त कोणामुळे झालं नाही, तर ते आहेत म्हणजे वैभव खेडेकर. आणि वैभवजी खेडेकर आपल्या सध्या सोबत आहेत. निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आता निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना 15 वर्ष ज्यांनी नगरपालिका सांभाळली तेच वैभव खेडेकर आता महायुतीसोबत गेलेले आहेत. आणि आता महायुतीसोबत त्यांनी गेल्यानंतर आता या निवडणुकीकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असणार आहे हे आपण जाणून घेऊयात. वैभवजी, काय सांगाल या निवडणुकीविषयी? ही निवडणूक खऱ्या अर्थानं वेगळी निवडणूक आहे असं मी मानतो. गेल्या 3 टर्म म्हणजे गेली 15 वर्ष 2006 पासून ते 2025 पर्यंत मी या नगरपालिकेवरती माझी सत्ता होती म्हणा किंवा नागरिकांची मी कामं करत होतो म्हणा. गेली 15 वर्ष 3 टर्म सत्ता खेडच्या जनतेने माझ्याकडे दिले. मी कुठलाही राजकीय मला वारसा नसलेला मी एक कार्यकर्ता होतो. याच गल्लीमध्ये वाढलो होतो आणि याच गल्लीमध्ये माझे राजकीय जीवन सुरू झालं. परंतु लोकांचा विश्वास आणि लोकांप्रती असलेली आस्था यामुळे मी 15 वर्ष नगरपालिकेमध्ये सत्ता यशस्वीपणे राबवू शकलो आणि जनकल्याणासाठी त्याचा उपयोग मी करू शकलो. हे काम करत असताना जसा जसा कार्यकर्ता मोठा होतो तसं त्याच्याबद्दल पक्ष नेतृत्वाकडे काही गैरसमज पसरवले जातात किंवा त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या जातात. तशाच पद्धतीचं काहीसं माझ्या बाबतीमध्ये झालं आणि माझ्यामध्ये आणि राजसाहेब ठाकरे यांच्यामध्ये दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. खरं तर हे मनसुबे काही लोकांचे होते, ते साध्य झालं, त्यांचं इस्सिप्त साध्य झालं आणि मला पक्षातनं बाहेर जाण्यापर्यंतचा मार्ग मोकळा त्यांना म्हणजे त्यांनी मार्ग दाखवला त्यांनी आणि मला पक्षातनं बाहेर काढलं. या सगळ्या राजकीय स्थित्यंतरानंतर मी माझ्या सहकाऱ्यांचा निर्णय घेतला की राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण गेलं पाहिजे आणि राष्ट्रीय प्रवाहामध्ये जाऊन खेडच्या जनतेचा विकास केला पाहिजे. जे माझ्या स्वप्नातली माझी काही हे आहेत विकास कामं आहेत किंवा जनतेला अपेक्षित असलेला जो काही विकास काम आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष या देशामध्ये नाही. म्हणून नरेंद्रजी मोदी असतील मोदी साहेब असतील, आमचे फडणवीस साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील यांच्या माध्यमातून या खेड शहराचा विकास करावा यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आज गेली 15 वर्ष सत्ता असताना पक्ष आदेशाप्रमाणे आपण ही युतीत लढत आहोत. मला वाटलं होतं की जास्तीचा वाटा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीकडे येईल, परंतु शीर्ष नेतृत्वाने पुढच्या काही गोष्टी गृहीत धरून किंवा पुढच्या काही गोष्टी दृष्टिक्षेपात धरून मला या ठिकाणी 3 जागा देण्याचं सांगितलं आणि त्या 3 जागावरती भारतीय जनता पार्टी या ठिकाणी लढत आहे. परंतु नुसतं माझ्या ही 3 जागाच नव्हे तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी नैसर्गिक युती आहे त्याच्या माध्यमातून ही नगर परिषद निवडणूक लढावं आणि सर्वच्या सर्व सीट 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून आणाव्या यासाठी माझ्यावर जबाबदारी आहे. माझ्यावरती निवडणूक संयोजक पदाची माझ्यावर जबाबदारी आहे 3 तालुक्यांची. त्यामुळे मला ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची आहे म्हणा किंवा खूप आस्थेची आहे म्हणा किंवा माझ्या राजकीय जीवनाला एक कलाटणी देणारी आहे म्हणा. त्यामुळे युतीचे सगळेच उमेदवार निवडून यावे यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि मला खात्री आहे की खेडची जनता माझ्यावरती विश्वास ठेवणारी आहे, माझ्यावरती भरोसा ठेवणारी आहे आणि मला मार्ग दाखवणारी आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांसाठी मी मतांचं आवाहन करीन किंवा मतांचा जोगवा मी लोकांसमोर मागीन, लोक भरभरून त्या ठिकाणी मतदान करतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे. निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आता अवघा फक्त 1च दिवस शिल्लक राहिला प्रचाराला, तर मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? बघा, एकंदर तुम्हाला खेड शहरातल्या जनतेचा कौल तुम्हाला लक्षात आला असेल. तुम्ही सगळे पत्रकार मंडळी आहात. या खेड शहराचा एकंदरीत मतदारांचा कौल पाहता खेडची जनता युतीच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान टाकेल अशा पद्धतीचं वातावरण आहे. या ठिकाणी गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेब आहेत, त्यांना मार्गदर्शन करणारे रामदास भाई आहेत आणि राज्यामध्ये असलेली सत्ता हे एकंदर समीकरण पाहता याच्यामध्ये 100% लोक मतदान महायुतीच्या बाजूने करतील. मला विनंती आहे की ही निवडणूक खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे. नागरिकांना विनंती आहे की कुठल्याही अफवांवरती कुठल्याही सगळ्या याच्यावरती भरोसा न ठेवता विश्वास न ठेवता तुम्ही
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे उमेदवार जे सगळे उभे आहेत आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, या सर्वांना कमळ आणि धनुष्यबाण ह्या दोन्ही निशाण्यावरती आपण बटन दाबावं आणि भरभरून ह्या सगळ्यांना मतदान करावं असं मी आपल्याला या व्हिडिओच्या द्वारे आवाहन करतो. आणि येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो आणि 3 तारखेच्या विजयाचे देखील सर्व उमेदवारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी वैभव खेडेकरांनी महायुतीचा विजय होईल असा दावा केलेला आहे आणि तो आता कितपत खरा ठरतोय आता हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मॅक्स मराठीसाठी जितेश कोळी, खेड, रत्नागिरी.